कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा मॅडमची अवस्था पाहता माझं घर जवळ होतं, म्हणून मी अपर्णा मॅडमला माझ्या घरात घेऊन गेली। त्यांना गोळ्या देऊन आराम करायला लावला, पण त्यांनी लगेच मला अर्जुनला भेटायचे अशी इच्छा व्यक्त केली आणि अशा अवस्थेत अर्जुनने घरी दीपाला आणलं होतं। त्यामुळे अपर्णा मॅडमला हे सगळं सांगणं मला त्यावेळेला योग्य वाटत नव्हतं, म्हणून मग अपर्णा मॅडमचा हट्टच होता की अर्जुनला भेटायचंच आहे आणि म्हणून मग आम्ही तिला आराम करायला सांगून आम्ही बाकीचा प्लॅन केला। आर्या, अगं तू आत्ता का बोलवलंस? उशीर झालाय खूप। म्हणजे असं एवढं काय? हापे, अर्जुन हापे, हापे! हापे, तू कशी आहेस? तू तू इथं बस बस बस। अगं किती लागलंय तुला हे? अरे आपण आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जाऊ। शांत हो. हापे, हापे, अगं तू कुठं होतीस? मी तुला किती शोधलं माहितीये का? हापे, तुला मला माहिती होतं तू तू परत येणार, तू ऍक्सिडेंट मधून वाचणार आणि परत येणार, मला माहिती होतं। तू कशी वाचलीस सांग ना। हापे, तू कुठं होतीस? हापे, कुठं होतीस तू? शांत हो. मी तुला सगळं सांगते काय झालं। मी आजगावला निघाले, रस्त्यात माझा ऍक्सिडेंट झाला। अर्जुन, अरे गाडी आहे ना तरी कोसळली। गाडी दरीत कोसळली आणि मी लगेच गाडीच्या बाहेर उडी टाकली। अर्जुन, मी खूप वरून पडले होते। अरे मला खूप लागलं होतं, पण सुदैवाने माझ्या डोक्याला फारसा मार लागला नाही। मी तिथून कसं बसं सावरत होते। मला फार काही आठवत नाही, पण हा एक आजी आली होती तिथे। त्यांनी बघितलं मला, त्यांनी मला कसं बसं त्यांच्या एका वस्तीत नेलं। एक झोपडी होती, त्यांनी तिथे उपचार केले। अरे माझ्यावर फार नाही आठवत आहे, पण म्हातारी बसली बघ, तिला फोटो दाखवून विचार आपल्याला कुठं बघितलंय का? तुझा मुर्दा बसवला, चल निघ. आव तुम्हाला या सगळ्यात माझी चूक आहे। मी त्या आजींच्या घरापर्यंत पोहोचलो होतो। काय अर्जुन, कदाचित तू तिथे नाही पोहोचू शकलास, पण एक माणूस आला होता तिथे, तो बरोबर पोहोचला। काय रे, कोण आहे तू? कोण पाहिजे तुला? त्या आजीला मारला आणि तिथून मला घेऊन गेला तो। हे कोण माणूस? जीजीचा माणूस होता, त्याला बरोबर कळालं मी तिथे। मला घेऊन एका गोडाऊन मध्ये बांधून ठेवलं त्यांनी मला। मी खूप सुटण्याचा प्रयत्न केला, पण ते अशक्य होतं। मी तरी कशी बशी सुटले। मी बाहेर आले, मी रस्ता शोधत होते तेव्हा आर्या दिसली तिथे, आणि मग आर्या मला इथे घेऊन आली घरी। हे आता माझ्या लक्षात येते, हे सगळं कुणाचं रचलेलं आहे आता लक्षात येते माझ्या। अर्जुन, तो काहीतरी म्हणत होता, आजार पसरवेन शहरात। काय झालंय? लोकांना काही झालंय का? आम्ही लय प्रयत्न केले ग, पण ह्या सगळ्यामध्ये काही लोक दगावली। हो, पण हे बघ, हे सगळं षडयंत्र आहे ना, ते जीजीचं आहे। तू रखडवलेल्या त्याच्या फाईल होत्या ना, ते सुरळीत करण्यासाठी। अर्जुन, जीजी म्हणजे तो राजकारणी जीजी? हो,
आणि मग हे सगळं तुला कसं माहिती अर्जुन? आप्पी नाही, ही घरी असलेली दीपा. आप्पी नाही, दीपा. काय एक मिनिट. घरात आप्पी आहे म्हणजे कोण? दीपक कोण? ऐक 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 आप्पे, हे बघ, तुझा ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला ना, आपला अमोल हलून गेला होता का आतून. नीट जेवत नव्हता, खात नव्हता, पित नव्हता, कुणाशी बोलत नव्हता. आणि मी येण्यासारखं तुला शोधत होतो. ह्या सगळ्यामध्ये मला सेम टू सेम तुझ्यासारखी दिसणारी एक मुलगी भेटली. तिचं नाव दीपा. गरीब होती, मी तिला भेटलो, तिला पैशांची मदत केली आणि फक्त अमोलसाठी तिला घरी घेऊन आलो. गिरीश गायकवाडनी त्या फाईलवर सह्या करण्यासाठी तिचा वापर केला. दीपाचा भाऊ एक राजा, जिजीने त्याला पैशांचं आमिष दिलं. जिजीने दीपाला धमकी दिली, तुझ्या भावंडांना मारून टाकू, आणि आप्पीच्या सह्या करायला लावल्या त्या फाईलवर. अर्जुन, मग त्या फाईल कुठे आहेत आता? नाही, त्या फाईल अजून गिरीश गायकवाड पर्यंत पोहोचल्या नाहीत. आप्पे, गायकवाडनी दीपाला उद्या फाईल घेऊन बोलवले. आपल्याकडे हा चान्स आहे, आपण नाही सोडायचं. उद्या आपण गिरीश गायकवाडला रंगे हात पकडायचं. घरात आमची ही सगळी चर्चा झाली आणि हा पुढचा प्लॅन ठरला. दीपाच्या जागी मी येऊन याला रंगे हात पकडेन असं ठरलं. अगो बयो साहेब, डिट्टो मी आहे. दीपा, ही तू नाही, ही आप्पी आहे, माझी बायको आप्पी. तुम्ही दोघी सेम टू सेम दिसता, आता काय डाऊट नाही ना? अहो, आता शंकाच नाही ना साहेब. दीपा, मी नसताना तू आमची जी काही मदत केली आहेस ना, ती मी कधीच नाही विसरू शकणार. माझ्या अमोलला, माझ्या घराला तू भावनिक आधार दिलास. खरंच थँक्यू. साहेब, यांनी हे काय बरोबर नाही केलं बरं का. अहो, या आपण मॅडमनी आले मला माझी फाईल दाखवली. अहो, त्या आभार मानून राहिले माझे. अगं दीपा, असं काही नाही. अगं दीपा, असं अजिबात नाहीये. अगं, आजकाल कोणीच कोणासाठी एवढं सगळं करत नाही, म्हणून मी म्हणाले आणि म्हणून आभार मानतेय तुझे. मॅडम, साहेब आहे ना कायम म्हणायचे, माई आप्पी अशी, माई आप्पी तशी. आज मला कळू राहिलं मॅडम, लोक तुम्हाला का मानतात ते. का मानतात? अहो, कारण तुम्ही लहान विचार करतच नाही ना. आता एवढे दिवस तुम्ही नव्हतात, तरी बी तुम्ही साहेबांवर विश्वास नाही दाखवला आणि उपर तुम्ही माझेच आभार मानून राहिल्या. भया काय बाई आहे. दीपा, अगं तेवढा समजूतदारपणा आहे आमच्यात. पण एक समजून गोष्ट तुला पण घ्यावी लागणार. काय? हे बघ, आज फाईल घेऊन जाताना तू नाही तर माझ्याबरोबर आप्पी येणार आहे. दीपा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.